व्हॉट्सअप वेलकम बॅक टू माय चॅनल. आम्ही आता परत मुंबईला आलो आहे इथे काला घोडा आर्ट फेस्टिवलला. आणि आम्हाला आधी हे फक्त काला घोडा फेस्टिवल वाटलं होतं. म्हणजे मला असं वाटलं होतं की हे फक्त घोड्याचं काहीतरी फेस्टिवल आहे. आणि नंतर हिनी सांगितलं की ते घोड्याचा फेस्टिवल हिनी सांगितलं की ते आर्टचं फेस्टिवल आहे. सो चलो. ते बाटल्यांचा काहीतरी इथे किडा बनवला आहे आणि ती वाचायला गेली की हे काय काय ते आपण समुद्रात प्लास्टिक टाकतो तर त्याचं एक डिपिक्शन केलंय की त्यांनी तो प्रॉन पकडलाय फिशरमॅननी, पण त्यात नुसतं प्लास्टिक निघालंय. हो हेच आम्हाला कळत नाही ना, म्हणून आम्ही इथे सोबत आलो. आणि आम्हाला माहितीच नाही की हे काय फेस्टिवल आहे. आणि आम्हाला आम्ही गाईड म्हणून काहीतरी दिसलं फोटो काढला, चला पुढे. गाईड म्हणूनच घेऊन आलोय आम्ही. गाईड आमच्या सोबत आलाय. इथे पण काचेचा पुतळा बनवलाय काहीतरी. न बघता सांगे काय बनवलं असेल. टाइमलाईन ऑफ बिईंग म्हणजे स्टोनेज पर्यंत फ्युचर पर्यंत माणूस कसा राहणार तेच म्हणून तर तुला आणलंय ना आम्ही सोबत. एवढ्या सिरियसली वाचते ना सगळ्या गोष्टी. ओ माय गॉड. आपण हे आर्ट बघायला आलोय आणि आज शिरल्या तू विचारते फोटो पॉईंट कुठे आहे. गर्दी होती तिकडे. मागे पण गेला फोटो पॉईंट. कर्मा तेच हिने आपल्यासोबत केलं. फोटो पॉईंट मागे घालवलं. काय बोलली तू. हे सतयुग, त्रेतायुग, द्वापरयुग, कलियुग आणि दिस इज आर फ्युचर. जर आपण कलियुगमध्ये नीट वागलो आपल्या बिहेवियरवरून, आपल्या वागण्यावरून, एकतर ते प्रलयकडे जाईल, नाहीतर ते ग्लो होईल, ग्लोरीकडे. दॅट्स द मिनिंग ऑफ दिस इन्स्टॉलेशन. वाव, सो डीप. आणि हे समजवायला ती आमच्यासोबत आली आज फक्त. आणि आम्ही फक्त इथे येऊन फोटो काढला. इथे पण काहीतरी हे पण समजेल. इथलं नाही की हे सुरू होते. हा आरसा बघितला नाही की सुरू होते. पुण्यामध्ये पण आम्हाला पुण्यामधला पुनीत बालनचं कॉपी केलं इथे लोकांनी. बघा मिल्टनवाल्यांनी पुनीत बालनचं कॉपी केलंय काला घोडा आर्ट फेस्टिवलला. ॲक्च्युली 3D पेंटिंग. हे सगळं 3D पेंटिंग आहे. 3D पेंटिंग आहे ना पाहिलंय. काला घोडा आर्ट फेस्टिवलमध्ये आम्हाला काळा घोडा दिसलाय. बाहेर होता पण आतमध्ये. सगळी गोष्ट झाली. शेवटपर्यंत आलो पण जॉमेट्रीला कोणीही किंमत दिली नाही. ते कोणीही फोटो काढायला आला नाही. आणि ह्या दोघी पण थांबत नाही. या पण पुढे निघून चालल्यात. आता कुठनं जायचंय. हे काय हा इथे छोटे छोटे स्टॉल पण आहेत असे ॲक्च्युली. या मुली इकडनं काही घेणार नाही आहे पण नुसतं कंटिन्यू बघतात. सी घ्यायचं काहीच नाही आहे यांना. घेणार आहे का तुम्ही काही. हां आर्टिस्ट स्पॉटेड. आम्ही मुद्दाम तुला तिथे सोडून आणि त्याला सुद्धा कळलं की आर्टिस्ट कोण येते. हळू मागणंच आम्ही कल्टी मारली. आणि तू पण जे मन लावून ऐकलं होतीस चांगलं
मारवाडी. आणि डिझाईन 100. घ्यायचं तुला? एक तर आज आपला उपास, त्यामध्ये मुंबईमध्ये आलो आपण आणि ही नुसत्या उभाशा देते आल्यापासून. पहिला पाय पुढे ठेवला की दुसऱ्या पायाला उभाशी, दुसरा पाय पुढे ठेवला की तिसऱ्या पायाला उभाशी. झोपच नाही झाली काल. आणि हिचा आळस बंद झालाय कारण हिचा फेस्टिवल आहे ना. हा ॲक्च्युली इथला रस्ता, म्हणजे हा जो रस्ता आहे, हिचा प्रश्न काय होता की हा रस्ता एरवी चालू असतो का, हा प्रश्न हिला विचारला होता. आणि मला तिचा कॉन्टॅक्ट कळला की तिला काय विचारायचं, आणि शिवजला की नाही इथे कार्यक्रमच चालू असतात वगैरे. आणि नंतर मी तिला म्हटलं की हां एरवी रस्ता चालू असते ना, गाड्या जात असते. शिवज लाईक हो जातात इथनं गाड्या. ती ट्रिपमध्ये गेली आहे. आयुष्याला पण घुंगरू लावतात, एलनी झाडांना पण घुंगरू लावले असं. हे आम्ही आता ठिकाला घोडा आर्ट फेस्टिवलला होते. मी आमच्या घरी होती STD. ओम बाबांची STD इथं बघा. तेच ना, बाहेर आठवतंय का ओम बाबांची STD आहे ही. आणि हे काला घोडा बघ इथे. हां आता एवढंच काला घोडा संपलाय आमचं बघून. आता पायल कुठे पटाके बघायला नाही. यावेळेस एक पण कार नाही आहे लास्ट इयर, त्याच्यामुळे गर्दी झाली होती. मला पण कार बघायची होती आज. मी फोटो देते तुला, टाकू आपण बाहेर पडतोय. आणि बघू आता ही अजून कुठे घेऊन चालली आहे. हिच्या भरोशावर आम्ही आज सगळीकडे फिरतोय. मागच्या वेळेस जहांगीर आर्ट गॅलरी, तुम्हाला पेंटिंग वगैरे बघायचे का? तू दाखवणार तर आम्ही बघणार. आम्ही तुझ्या भरोशावर आलो आहे. आम्ही फक्त असं बाकी आम्हाला त्यातलं कळत काहीच नाही. आणि इथे मित्र पण पाहायला भेटलेत, आमचं कोणीच भेटणं शक्य नाही इथे ऑब्विसली. काला घोड्यांमधनं बाहेर येताच लगेच जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये आणले हिने. आता बघूया इथे आतमध्ये काय. नाही ब्युटिफुल. खरंच ब्युटिफुल आहे. ऍक्टिंग नाही करत आहे, खरंच छान आहे. कुठलंही काम माझं नसेल तरी एक गोष्ट माझी फेवरेट मला इथे दिसली आहे. सगळे क्यूट आहेत या कामाच्या गोष्टी आहेत. आणि हा पेंटिंग्स मध्ये पण आहेत सगळे तेच. छोटे छोटे सगळे क्यूट आहेत. एवढ्या सगळ्यामध्ये मला हे छान वाटलं. मी तेच बघितलं. बोल बोल. हे सगळं लाईट कलरने केले. देर इज नो लाईट इन दिस ड्रॉइंग ना. ते येलो व्हाईट ते शेडिंग करून असं वाटतं की लाईट आहे. दॅट्स वाय इट मस्ट बी व्हेरी एक्सपेन्सिव्ह. हे जे पेंटिंग आहे ना समोरचं, हे सगळं ॲब्स्ट्रॅक्ट आहे. तर मी पण रंगू शकते, फक्त कलर मारायचा आहे. पाहिल्याच्यावर तुझं काय म्हणणं आहे? ऑब्विसली ॲब्स्ट्रॅक्ट किसको कैसा बनवा रहा है ॲब्स्ट्रॅक्ट. ते पण मला नीट सांगितलं हे ॲब्स्ट्रॅक्ट आहे. ॲब्स्ट्रॅक्ट म्हणून मी इकडे बघत होतो. काहीतरी कलर मारायचा आहे. मी कमर्शियल आर्टिस्ट आहे, मला ॲब्स्ट्रॅक्ट नाही कळत. सॉरी गाईज. मग हे आम्हाला कळतं, हे आम्ही करू शकतो आम्ही दोघं. पण कमर्शियल आहे. वी आर ऑल्सो कमर्शियल. फक्त कमर्शियल आहे. मी आर्टिस्ट आहे. इथली सगळ्या गोष्टी बघते जसं की हिला सगळं व्यवस्थित माहिती आहे सगळ्या गोष्टींची. इतकी सिरियसली सगळ्या गोष्टी होती. तू एवढ्या सिरियसली जी बघत आली ना वॉक करत, नाही तिथून जे तू वॉक करत आली आहे ना, ॲक्च्युली एक पेंट आहे इथे समोर, पण त्याचे डोळे मला असे वर खाली वाटतात, मला चांगले नाही वाटत. आर्ट आहे आर्ट. इट्स ॲब्स्ट्रॅक्ट.
असू देत पण ते बघायला चांगलं नाही वाटत आहे. हे बघा, तुम्हीच बघा. ते टॅग पण दाखव, नो फोटोग्राफी नो रेकॉर्डिंग. असू देत पण ते चांगलं नाही वाटत आहे. पायपूस नाही, पायपूस ना 20,000 आर्ट गॅलरीमध्ये पायपूस. बिचारी तिला केवढा त्रास होतोय, आपण काही बोलतोय आटल्या लोकांच्या. छान आहे, पायपूस छान आहे. सगळं फिरून झालंय आणि आता सर्वात मोठा प्रश्न आमच्या समोर उभा आहे, तर खायचं काय. खायला ही काही खाऊ शकते फक्त, कारण आमच्या दोघांचा उपास आहे. आता बघूयात कुठे काय मिळतं. आता पोलिसांनाच आम्ही विचारणार आहे की इथे कुठे काय मिळतंय का खायला. पोलीस मामा बिझी आहे आणि तो भडकला तर फोन फेकून मारेन, एवढा बिझी आहे तो. काय खुर्चीवर बसला. आता माझा एका बिचारी मांजरीवर पाय पडला आणि ही लगेच राहू राहू करत बसली आहे मला. राहू राहू आणि टेन्शन देते आणि बिचारी ती झोपली आहे तिथे जाऊन. राहूवर पाय दिलाय, राहूवर पाय दिला. राहू सोडणार नाही तुला. तू माझ्यासोबतच होता, माझ्यासोबत सगळ्यांना. तर आम्हाला खायचं काय मिळालं नाही आहे आणि आम्ही आता वॉकिंग करत चाललो आहे गेटवेला. पण तो तर मला म्हणला की इकडून सरळ जायचं, पोलीस तिकडे जायचं म्हणून. चाललो होतो, कुठे चाललो होतो बाळा आपण आता? गेटवे ऑफ इंडियाला चाललो होतो आणि आम्हाला फोटोजेनिक भिंत दिसली, त्यामुळे आम्ही लगेच इथे फोटो काढायला थांबलो. आम्ही इथे लगेच फोटो काढायला थांबलो. जाता जाता प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीचा उपयोग करून घ्यावा माणसाने. फायनली आज इतक्या वर्षांनंतर पहिल्यांदा मी गेटवे ऑफ इंडियाला आलो आहे आणि ही मला फसवत होती की हे इंडिया गेट आहे म्हणून. आणि मला हिने वाचवलं सांगून की इंडिया गेट दिल्लीला आहे, हे गेटवे ऑफ इंडिया आहे. सी तुम्ही बघितलंच असेल पण परत बघा. आणि हे ताज, मी हे ताज पण पहिल्यांदाच बघतोय. हो, मी ताजच्या इथे पण कधी आलो नाही आयुष्यात. जायचंय चहा प्यायला जायचं ताजमध्ये. एक चहा तिघांमध्ये, एक चहा तिघांमध्ये सगळं बोलायचं असतं. 3 चहा घ्यायचा आपण, 3 चहा घ्यायचा तिघांमध्ये, 3 चहा, एक चहा. तिघांमध्ये 3 चहा. 3 नाही एवढं नाही. प्राईस पण परवडणार नाही तिथं. आम्ही आता इथे, हे खूप भीतीदायक आहे, हे खूप भीतीदायक आहे. हे विराट कोहली वगैरे सगळे इकडनं ह्या बोटीतनं जातात, इकडनं येतात. विराट कोहली, अनुष्का शर्मा, कोणी नाही. इथनं खाली उतरून ते घेतात त्यांची अलिबागसाठी. काय बोलली तू आता, परत बोल. खाली उतरून घेतात ते अलिबागची फेरी बोट. तिचे शब्दाचे खूप प्रॉब्लेम आहेत. खायचं बघा, भूक लागली आहे. आता आम्हाला इथे एक छोटंसं कॅफे टाईप भेटलं आहे, तिथे आम्ही 400-500 रुपये. आणि आम्ही दोघांनी आपण तो टेस्टला काही चांगलं नाही आहे. आणि हिने सँडविच घेतलं आहे. आता हिचं सँडविच तरी बघू कसं लागतं. आणि हे सगळं घेतल्यावर आम्हाला कळलं की पुढे कामात आणि तिथे सगळं मिळते. आता हे खाल्ल्यानंतर बघू कितपत भूक आहे किंवा काय, त्यानंतर पुढचं काय इथे चांगलं नाही आहे. सँडविच मला पुण्याला जायचं. सॉरी गाईज. इज्जत कोणासाठी वाढली तुझी? काहीच नाही, तर पोटाला आधार म्हणून आम्हाला आता साबुदाणा वडा तरी भेटला आहे, पण तो ऑइली आहे खूप. पण ठीक आहे, आता एकदम भंगार आहे फूड. मुंबई फूड इज व्हेरी बॅड. काही नसण्यापेक्षा काहीतरी आहे, पण ते असलेलंही नसण्यासारखंच आहे, चांगलं नाही आहे अजिबात. हो ना. आपल्याला समोर जायचं आहे राईट साईड. त्या मंत्रालयाच्या इथे आलो आहे आम्ही आणि आम्हाला दोघी मिळून फसवत आहेत. थोडी इकडे ये दोघी मिळून मला फसवत आहेत. मग आजपासून 500 मीटर करून 1 किलोमीटरपर्यंत चालवलं आहे आणि नुसतं आत्ताच चाला असं करून आम्हाला फसवत आहेत. हे मला लहानपणीची आठवण देतात. मला असंच वाड्यामध्ये कोणतरी चीटिंग करायचं. 5 मिनटं करून मला पुणे स्टेशनवरनं चालत आणलं घरी. हां, ते नाही सांगू शकत. काला घोड्यावरनं चालत आम्ही पोचलो इथे मरीन ड्राईव्हला.
आणि ऊन पण खूप आणि दुपारी 2 वाजता मरीन ड्राईव्हला बसणार आहे आपण इथं. खूप भयानक आहे, पण ठीक आहे, आपण एक पॉईंटच आहे. इथे आमचा फोटोशूट सुरू झाला. खाली बुड जळत आहे, फोटो पाहिजेत सगळ्यांना. ह्यांचं माझं झालं आहे, यांचं चाललं आहे आता. अरे आपण त्या विलेजला गेलोच नाही. हो जाऊ दे. अरे हा विलेज कसं काय रे? कसलं विलेज? किती वेळ आहे आता? 2:30 वाजलेत, 3:30 4 1 तास आहे, 1च तास. हां एकच तास म्हणजे तिथे अर्ध्या तासाचं पण काम नाही. नाही, पण तिथे पोचायला किती वेळ लागेल हे महत्त्वाचं आहे ना. आम्ही आलो इथे के रुस्तमला आईस्क्रीम खायला. ॲक्च्युली हे इथे गर्दी पण खूप आहे आणि हे वेफर्स टाकून आईस्क्रीम घेतात, म्हणजे सँडविचसारखं. पण आम्ही नाही घेतलं ते, कारण आमचा उपास आहे. आम्ही कुठलं घेतलं हे आपण? कॉफी क्रंच. कॉफी क्रंच घेतलं. आता बघू खाऊन कसं लागतं. बघ, खायला चमचा वगैरे नाही. तसंच तोडावं लागेल. चांगलं लागतंय का? सुंदर आहे. की स्टाईल बडी कॅज्युअल आहे. वेफर नाही घेतला ना, मेल्ट झाली आईस्क्रीम. कसं वाटतंय? फोन वाजतोय. बॅक टू पॅव्हिलियन. सगळं फिरून झालं, आता घरी जायची वेळ आली आहे. मी आता CSMT स्टेशनच्या बाहेर उभं आहे आणि ही कुठली बिल्डिंग आहे ही? BMC. आणि ही उभाशा मारते. ही आल्यापासून उभाशा मारते. ही BMCची बिल्डिंग आहे आणि हे पायलने त्याचं स्केच बनवलं आहे, एक्झॅक्ट सेम बनवलं आहे. ही आहे कला. या कलेला सोडून आपण इथे कलाकारीण मायानगरी गाईस. आणि आपण जो भी बोला वो. कलाकारीण मायानगरी. चालायचंच, प्रत्येकाची वेगवेगळी कला. छान काढलाय पण तू. वी आर गोइंग बॅक. सगळं झालं आमचं फिरून. तरी पण आम्ही पळतोय. त्या चांगली पाहिजे गाडी. अजून गाडी सुटायला बराच वेळ आहे, पण तरी आम्हाला भीती ही गाडी सुटेल. Almost 40-45 मिनिटं आहे. तरी आम्ही पळतोय. ओपन पण नाही झालं दरवाजा. ठीक आहे, पण वेळेच्या आधी तिथे पोहोचलो. आपण वेळेच्या खूप आधी पोहोचलो. खूप चालायचं आपल्याला. वंदे भारत ट्रेनमध्ये आम्ही बसलोय. कसं वाटतंय आता घरी चाललंय? चांगलं वाटतंय खूप जास्त. हाऊस आवडत होती यायची. आणि जायचीच काही आम्हाला. येण्यापेक्षा जाण्याची काही दरवेळेस असते आपल्याला. आणि मुंबईवरनं घरी जायची तर नक्की असते, फॉर शुअर. वाटते कधी जातोय. आणि त्यात आज उपवास पहिल्यांदा. हां माझा नाही. हां, पण खाल्लंय, भरलंय बऱ्यापैकी. आमचा उपवास आहे आजच्या दोघीचा, माझा आणि दिदीचा. आणि ही बघा, ही मिळेल तेवढं खाते आणि आम्ही बिचारे दोघे खाण्यासाठी थांबलोय. आहे का हिला लाज? तिचं ते प्लेट तशी, म्हणजे ही अशीच आहे, तरी ही वाटेल तेवढं खाते. खा का, तुला अजून देऊ का चरी? एन्जॉय कर. केवढी उतावळी झाली आहे ती. कुठल्याही गोष्टीची घाई नाही आहे, पण तरी आम्हाला वरती पळायची घाई. का ते मेट्रो सुटली नाही पाहिजे आणि मेट्रो यायला अजून पुष्कळ वेळ आहे. हां म्हणून मी म्हटलं रिलॅक्स. इकडे नाही थांबायचं, तिकडे रेष आखली आहे, तिकडे. हां आली का? हां ट्रेन इथे थांबणारच नाही, तिथे थांबणार मेट्रो. आपण आपल्या पुण्यात आता आलो आहे आणि भूक लागण्याचे हे परिणाम आहे. हे नंतर वगैरे. सांगा भाजी. ऑर्डर तर तूच द्यायला काय द्यायचं? अरे सांगा ना, बघा ना काय कुठली चांगली असेल. पनीर पेशावरी काहीतरी चांगलं वाटतं ऐकून. फक्त स्वीट नसली पाहिजे. स्पायसी पाहिजे, त्यालाच विचारणार. पनीर तुफानीच आहे. टिक्का मसाला, काजू मसाला, पनीर पसंदा. पनीर तुफानी विचार ना त्याला कशी येते. आणि मला भूक अजिबात कंट्रोल होत नाही आहे. डिनर यायचं पण आम्ही वाट बघत नाही आहे.
ट्रेनमध्ये मिळाली कचोरी आम्ही आत्ता खातोय बिर्याणी. गावलं. खा बरं. मी काय नाही खाते. घाबरायचं का मला. लक्ष नसल्यावर खाणार नाही. का गा आहे त्याचं. नाही. केवढी वाट बघते तू आतुरतेने. सगळेच बघताय. पण तू जास्त बघतीये. नाही असं काय नाही. नाही ना. खाल्लं की मी स्टार्टर. मला तर झोपायला लागली आहे आता. आउट आज झोपणार आहे. शिजत. आफ्टर अ होल डे. हे तो सांगायच्या आधी सुरू केलं.